काय आम्हाला लंकेश साहेबांवर सहानुभूती आहे. हां. त्याच्यात गाडे सरांची जादा सहानुभूती पडणार आहे नगर तालुक्यामध्ये. अच्छा. तुम्हाला खासदार आत्ता खासदार कोण खासदार पाहिजे? हेच पाहिजे, लंकेश पाहिजे. कशामुळं? कामाचा माणूस आहे. काम नाही केले पाहिजे. यांनी नुसते आले आत्ता साखर वाटली नाही मी. हां. साखर वाटली तर रुई छत्तीशी मी म्हणला 15 लाखाचं काम देते तुम्हाला. अच्छा. आणि ग्रामपंचायतला त्यांनी उतारा मागितला 15 लाखाचा उतारा मागितला. तुम्ही त्या जागेचा मोकळ्या जागेचा कसं काय उतारा देणार? हां हां. कोण देणार उतारा? बरोबर. तर त्यांनी अशी थाप मारलेले आहेत त्याच्यामुळे त्याचं काही इथं इतकं नाही होणार. त्यांची किती यंत्रणा आली आमची रुई छत्तीसमध्ये तर आमच्या रुई छत्तीसमध्ये अजिबात काही होणार नाही. बबनराव सगळी कोणी बोलू शकत नाही. आता लंकेश साहेबच म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? की आता नवीन मधल्या टायमात आता जुनं हे गिदाड सोडून द्यावा आणि जगाची सुधारणा करावा. लंकेश साहेब निवडून आल्यावर काम करतील का असं वाटतं का? करायला पाहिजे. त्यांना काऊन बसता ठीक आहे. पोरग झालं, बाप झाला, सुन झाली, आमच्या बाजून निवडून गेली. कधी आली? हां परत आले. इकडे किती वेळा आले तुमच्याकडे? आमच्याकडे आले फक्त सांगायला एक वेळ निवडून आले पुन्हा ना आले. मग आता मतदान मागायला आल्यावर मतदान मग मागा येणारच ना आमच्या गावात येऊ शकत नाही. अच्छा. त्यांना माहिती घेत आपण यांना काय यांना काय उत्तर दिले तिथं. ज्या टायमाला उसाचं पाणी पुसळलं त्याला आमचा भाग पुसळाच आहे. ते येऊ शकत नाही. बरं. येऊ आता शकत ते- नाही. हां? ती बलाढ्य ताकद आहे त्यांची. हा, एवढं- आपले लंकेश साहेब फटके तुटके. ते काय असू दे रे, सगळं ठरवा. त्याची ताकद असू दे. पण आता नवीन आपला आता मी परपंच करतो आता पोरं धावणे करून द्यावा ना. हां. हां कवर आवडून धरायचं. पैसे ताकद हां यंत्र नाही तर चालणार नाही काही. यंत्र विकेचे यंत्र चालणार नाही तर काहीच नाही होणार. गोबन पाच पोते झालं, शिवाजीराव इथं झाले. सर्वसामान्य माणूस विलंकेला जाणार. हा सामान्य माणूस. सर्वसामान्य माणूस. तुमच्या गावात किती टक्के आणि सरते? आमची इथं सांगतो मी एक ज्या टायमाला सगळे अख्खे पुढे एकीकडे जाते ना अख्खं गाव एकीकडे जाते. हां. म्हणजे 3% इकडं 6% इकडे रुचित नाव आहे असं. आणि रोहित छत्तीसहून किती टक्के मतदान होईल लंकेश साहेबांचं? 70-80 होईल. लंकेनला? नाही लंकेला 70-80 झालं हां. तर लंकेला 60% पडेल. अच्छा. 10% इकडे. बघा मग आता एवढं मतदान याच्यात वडवून घेत नाही आपण. जसं ग्रामपंचायतचं आवर्जून आणतो हां. तसं हे आवर्जून आणणार नाही ना. बरं. नाही काय काय हा कोणाला बोलू शकत नाही कोणी. आता आमचे 2 मतदान बाहेर आहेत. संभाजीनगरला हम्म. त्यांना आणावं लागेल म्हणजे खर्चाची वाळू आली.